हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर हे जे आहे सुगडे किंवा बोळके, आमच्या इकडे याला बोळके देखील बोलतात. तर हे मी संक्रांतीचे उरलेले होते तर ते घेतले आणि त्यात छोटे देखील बोळके घेतलेले आहेत. तर त्याला छान असं पेंट केली स्प्रे पेंटनी. आणि हे स्प्रे पेंट जे आहे ना, तो खूप जुना आहे. 2 वर्ष होऊन गेले त्याला आणि एक्सपायर देखील झालेला होता. तरी पण मी वरून स्प्रे करून घेतलेला आहे. बोळक्यांच्या आतमधून केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये ना इथं धान्य भरून ठेवण्यासाठी मी देवाजवळ इथे ठेवलेले आहे. तर हे लक्ष्मीपूजनचा आहे, दिवाळीचा ब्लॉग आहे. तर मी असे भरपूर सारे ब्लॉग शूट करून ठेवले, पण ते अपलोडच केले नाही. खूप दिवस झालं ना अपलोडिंग म्हणजे ना एडिटिंगची वगैरे सवय नसल्यामुळे ते एडिटिंग करणं देखील खूप अवघड जात होतं. ते बोलणं देखील अवघड जात होतं. त्यामुळे खूप सारे ब्लॉग राहून गेलेले आहेत. ते अगोदर मी अपलोड करते आणि त्यानंतर मग नवीन पुढचे ब्लॉग अपलोड करणार आहे. दाराच्या समोर थोडीशीच जागा असल्यामुळे त्याच जागेमध्ये जेवढं होईल तेवढं मी फुलांचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. कारण की ना रांगोळी काढली तर मुले सगळं कचकच करून टाकतात आणि मला खूप चिडचिड होते रांगोळीच्या त्या पिठेमुळे. फराळाचं मी जास्त काही बनवलं नाहीये. थोडंसं चिवडा बनवला आणि शंकरपाळी हे 2च पदार्थ बनवलेले आहेत. कारण की आम्हाला उद्याच सकाळी 5 वाजताच निघायचं होतं गावी आणि जास्त पदार्थ बनवत बसले तर इथे बॅग वगैरे देखील पॅक करायची होती, कपडे घ्यायचे होते, खूप सारे कामं राहिले होते. तर गावाचा ब्लॉग उद्या येणार आहे. तर बाय.